नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल मध्ये. तर आज काय झालं सांगतो तुम्हाला. आज आहे रविवार. तर आमच्या घरचे सर्व लेकरं म्हणजे 4-5 लेकरं आहेत आमच्या घरी. तसे तर 6 लेकरं आहेत. सबंजण म्हणतात आम्ही गावात जातो. आम्हाला आज डावडाव करायचा आहे म्हणतात. आम्ही रोज शाळेत जातो. आम्हाला एखाद्या दिवशी तर गावा न्या. तर त्याची आजी ना आप्पा या सगळ्या लेकराले गावा घेऊन चालले. तर दाखवतो कोण कोण गावले चाललं. हा पहा, हे मिनलची तयारी चालू आहे. कसं विचारणं चालू आहे. हे मिनल चालले आता गावा. हा आमचा आरुष बूट घालणं चालू आहे. फाटका बूट नको घालून जाऊ रे, चांगला बूट घाल. तो बूट कुठे आहे तो रनिंग वाला? हे किट्टूची तयारी झाली मस्त. त्याचे लेसा तुटले. कायचे लेसा? तसे मी देतो तुला लावून. ते घरात आहे. द्या ना मामी. आरुषचा बूट नेला आयुषनं. तर आयुषचा बूट आणण्यासाठी किट्टू चालला सायकल घेऊन. त्याच्या आजीची पण तयारी झाली. शेराई मागं लागते का काय सांगा. त्याची आजी पण चालली आता. साऱ्या सकाळपासून आरुण 7 वाजता आंघोळ केली आणि सकाळीच कपडे घातले. आतापर्यंत निंग्याच्या टायमापर्यंत त्यांनी सबन कपडे खराब करून टाकले. निरा शेल्प्या घेऊच पागलात आज लेकर. ते पाय किट्टू आल्या सायकल घेऊन. आयुष काही भेटला नाही, बूट काही सापडला नाही. तर तो लढून राहिला. तो म्हणते की नाही मला बूटच पाहिजे म्हणते. आपण लढून राहिला. मी बुटाशिवाय येतच नाही म्हणते. चप्पल घाल ना बे. चप्पल घालतच नाही म्हणते. आता कसं करा, सारा उशीर होऊ राहिला. जा ना आजी, थांबायला ना. आज कुठे शाळा आहे? आज रविवार आहे ना. जाणार रे, जाणं उशीर उरला ना. जात नाही. ओ माय ओ. हा फाटकाच बूट घालून मग जाय फाटका बूट घालून. हा आमच्या आरुषचा शाळेत जायचा बूट आहे. तर त्याचे पप्पा जोर जोरात आवाज देऊ राहिले. लोक खाऊ राहिले का तुले? किट्टून आणलं आयुषले घरी. पण कायजीनं घरी आला. त्याला किट्टूनं सांगितलं की बा आरुषले बूट द्या लागते, तो लढू राहिला. तर बातच घरी आला. आयुषने बूट पण काढला आणि कायजीनं लगे त्याच्या जवळही चालला, आरुष जवळ. तसा लय काळजीचा आहे आमचा आयुष. त्याला पाकाचा हातानंच बूट घालते. पण त्याला लेसा नाहीत बांधता येत. एका परी लेसा मलाच द्या लागतात त्याला बांधून. फक्त तो बूट घालते त्याच्या हातानं. पण त्याला लयच हरीक आला. पण निरा हसलाच गुदकून. जसा त्याने बूट आणला त्याची आजी एवढी नांदा लावत जाय, चल रे 11 वाजले, चल रे. याले म्हटलं जाणार रे आयुष तू. तर तो म्हणे नाही म्हणे बा ऊन लय तपते. पण मी त्याला म्हटलं की बा राहू दे म्हटलं आयुष, तू नको जाऊ. लय 4-4 जण ॲटोतनी एसटीतनी जागाही नाही राहत आणि लय त्रास देतात म्हटलं ते ॲटो एसटीवाले. तर तू राहू दे म्हटलं. सर्वेच त्याचे आप्पा पुढे गेले होते. आता हे 3 जण चालले त्याच्या आजीसोबत. एकूण चालले हे 4 आणि 2 6 जण चालले होते. तर 6 जण गेले. तर चला आता 6 जण गेले. बाय बाय पण केलं लेकराईनं. आता गेले तर खरी. पण आता आम्ही 3 जण घरी आहो. आयुषचे पप्पा आणि मी. आम्हाला तर काही आता गमत नाही घरी दिवसभर. लेकरं शाळेत गेले तर काही वाटत नाही एका परी. पण कसं गावाला गेलं की गमतच नाही. घरी एकदम सुनस वाटते. कारण की आपल्या दिमागात तेच असते, गावले गेले. आमच्या आयुषले पण गमून नाही राहिलं. त्याला म्हटलं जेवण कर. नाही म्हणते मी मग जेवतो. पण आमच्या आता त्या एकटा असल्याच्यानं काय करते, त्या शेरूच्याच नांदी येते, शेरूच्याच वाटी जाते. तर त्याला म्हटलं त्या शेरूले भूक लागली असेल. तर शेरूनं तर काही खाल्लं नाही. त्याला मंगा दिलं होतं थोडंसं खायसाठी. तर आता त्यानं काही खाल्लं नाही. त्याला आता दुपारीच द्या लागेल. मस्त दुधाची पुडी आणा लागेल. आणि त्याला दुधाचा कालास आवडते म्हणून त्याला दुधाचा कालास देईन आता थोड्या वेळानं. तर सकाळपासून 11 वाजतापासून सगळे लेकरं गेले. पण आम्हाला घरी काहीच नाही गमून राहिलं. आयुष आहे, मी हा, त्याचे पप्पा आहेत. तर आम्हाला काही गमून नाही राहिलं. 2 वाजले. आम्हाला भलकशी भूक लागली. पण जेव्हा नाही वाटत राहिला. आमच्या शेरूले पण भूक लागली. तर आयुष चालला दुधाची पुडी आणण्यासाठी. हा एवढ्या उन्हात त्याला नदीवर जा वाटत राहिलं. जा होय, ऊन लागेल होय पटकन. ऊन भलकसं तपू राहिलं. तर चला आयुष गेला आता दुधाची पुडी आणण्यासाठी. आणलं का दुधाची पुडी?
ये ना ऊन नाही लागू राहिला का तुला? सर चटके लागू राहिले ना. थंडगार आहे का रे दूध? आण. भूक लागली ना आपल्या शेरूले. ये पप्पा पैसे डब्बा. शेरूले का दुधाचा वास आणला का रे? पा किती पयत आला तो. आता चल रे तुला पोळीचा काला देतो करून ये का. हे बा मम्मा आता काय तरी नाही. अंदर बसेल होता ना तो पण काय काळजी नाही आला का. शेरू भूक लागली का? ये तुला एका पोळीचा काला देतो करून साजरा. थांब फोडीन तो पाहिजे. पा कसं जीप चाटते रे. हा थांब थांब देतो मध्ये थोडे. दुधाचा काला खाता ना तू? मला भूक लागली का आता. हो. भाजी तर काही गोळ नाही लागू राहिल्या. मम्मा हात दूध पेताना का नाही आपण याला हात लावला तर थांब रे शेरू थांब ना. तू थांब म्हटलं ना. पकडू का मम्मा? नाही राहू दे सोड तू. थांब देतो तुला थांब. तू सरक ना बाजूला थोडसा. उडी मारशील ना हातार बाबा बसा लागेल. हा हा काय नजर आहे त्याची. अरे एकसारखी नजर ठेवते. अरे चल घे आता खाय. भूक लागली तुला का रे? काय मग गोटो. तर चला आता याला हात लावला का नाही मम्मा बघते. आपल्या शेरू अरे बापा रे गुरगुरते लगे. तर एका पोळीचा मस्त त्याले दुधाचा काला दिला करून. आता मी आता माझ्यासाठी जेवायसाठी काहीतरी बनवतो. काही गोळ नाही लागू राहिलं. लेकरं घरी नाही तर काही गमून नाही राहिलं. आयुषले पण भूक लागली तोही नाही जेवला. 2 वाजून गेले. मम्मा म्हणलं का नाही याला हात. आज करू मस्त लाल सुक्या मिरच्याची चटणी. 8 दिवस काय तर तुम्ही महिनाभर म्हटलं हे लाल मिरच्याची सुक्या मिरच्याची चटणी जर बनवली ना तर तुम्ही कुठे जायचं जर असलं तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. 15 दिवस टिकते, महिनाभर टिकते, 2ही महिने टिकते, खराब नाही होत. तर त्यासाठी मी हे सुकलेल्या लाल मिरच्या घेतल्या. याचे नाकणं काढून घेऊ आपण. आणि उन्हाळ्यातनी तर एवढी खायला चांगली लागते म्हटलं हे लाल सुक्या मिरच्याची चटणी. आणि तोंडाला पण लयच चव येते. ज्याची तब्येत खराब असली ना तर त्याने नक्कीच ही चटणी खा. तोंडही खराब पडलं तरी पण ही चटणी खायला चांगली लागते. आता ही मिरच्या मी कुटून घेते. चला आता पाहू शकता तुम्ही अशी मस्त मी बारीक बारीक कुटून घेतली. तुम्हाला जर मिरच्याची चटणी शिल्लक करायची असली तुम्ही मिक्सरातून पण काढू शकता. मी कुटून घेतली खलबत्त्यात. लसण घेतला. लसण काढून घेऊ. त्याचे फोत्र काढून घेऊ. नाही काढले तरी पण चालतात. डायरेक्ट तुम्ही साल्टा सगळं ते समजा ठेचून घेतले ना तर हे लसण तरी पण चालते. जास्त काहीच साहित्य लागत नाही. 3 साहित्यातच आपली हे मस्त लाल सुक्या मिरच्याची चटणी बनून जाते. आम्ही लहान लहान होतो ना तर त्यावेळेस आम्ही अशीच मस्त लाल मिरच्याची चटणी करून खात जाऊ. उन्हाळ्यात मी उन्हाळ्याभर खात जाऊ. भलीच चांगली लागते खायला. लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊ. लसण काही जास्त बारीक बारीक कुटायचा नाही. आपल्याला जाडसरच कुटायचा आहे बा असा. चला आता करू आपण तयारी. तर चला सगळ्यात अगोदर गॅस पेटून घेऊ. गॅस कमी करून आपल्या याच्यावर वाटी ठेवायची आहे. वाटी लहान घ्या किंवा मोठी घ्या, कोणती घेतली तर चालते. पावर कमीच ठेवायचं नाहीतर मग चटके लागतात इकडून तिकडून. आपलं खायचं तेल घ्यायचं. तेलाला मस्त गरम होऊ द्यायचं. तेल मस्त कळकळीत गरम होऊ द्यायचं आहे. जिरं घेतलं. आता वाफ निघू राहिली तेलातून. अर्धा चम्मच जिरं घेतलं. जिरं टाकून घेतलं. जिऱ्याला मस्त तडतडू द्यायचं. ज्यावेळेस जिरं मस्त तडतडते ना त्याच वेळेस मस्त आपली हे लाल सुके मिरच्याची चटणी जे बनवून राहील ना ते एकदम खायला मस्त लागते. तर जिरं पाहू शकता किती मस्त तडतडलं. आता टाकू आपण कुटलेला लसूण. मस्त परतून घेऊ. लसूण सध्या कच्चा आहे दिसत असेल तुम्हाला. तर हा लसूण की नाही मस्त लाल होईपर्यंत एकदम मस्त कडकडीत लाल होईपर्यंत आपल्याला मस्त असंच तेलात भाजून घ्यायचं आहे. तळू नाही म्हटलं तर चालते.
पा मस्त कुरकुरीत झाला, लाल लाल झाला. आता गॅस करू बंद. त्याच्यात टाकू थोडंसं मीठ. मीठ नंतर टाकायचं आहे कारण की मिठाचा बातच पाणी होते. आता आपण गॅस केला बंद. हे पहा असं मस्त कुरकुरीत लसण झाला. याच पद्धतीनं आपल्याला लसण जिरं होऊ द्यायचं आहे. गॅस बंद केल्याच्या नंतर आपण जे लाल सुक्या मिरचीची चटणी कुटली होती ना ते पण टाकून घेऊ. चालू गॅसवर नका टाकू, नाही तर ठसका होते, जळून जाते. तेल ज्या पद्धतीनं गरम असलं, तेल जेवढं गरम असलं ते हिशोबावर चटणी व्हायची असते. हे नाही तर मग जास्त जर गरम असलं तर जळून जाते. जर तुम्हाला वाटलं की बा चटणी थोडीशी कच्ची आहे तर आणखीन थोडंसं पेटून घेऊ. पण गॅस बंद केल्यावरच चटणी टाका मग हिशोबानं. हे पहा आता झाली, आले कलर. तेल बातच गरम झालं. पाहू शकता तुम्ही लाल सुक्या मिरच्याची चटणी तयार झाली. हे पहा. तर चला आता मला लागली भूक, आता करतो मी मस्त जेवण. तर कशी वाटली आज मस्त लाल सुक्या मिरच्याची चटणी तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मंडळी मस्त कुरकुरीत अशी आपली लाल सुक्या मिरच्याची चटणी तयार झाली. तर लोणचं पण घेतलं, टमाटर घेतलं, एक कांदा घेतला. तर एक घास खाऊन पाहतो मी. खरोखरच मस्त लागते. तुम्ही पण ट्राय करा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. इतकी मस्त झाले. कोणतीच भाजी म्हटलं याच्या पुढे एकही भाजी चांगली नाही लागत. अजून काय सांगू, फक्त एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खाऊन पहा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओ.